नमस्कार. आज आपल्याला कारल्याची काळ्या मसाल्याची आंबट गोड भाजी करायची आहे. त्यासाठी इथे मी 1/2 किलो कारले घेतलेले आहे. मध्यभागी चिरा देऊन घ्यायच्या आणि आतलं बी सगळं काढून टाकायचं आहे आपल्याला त्यातलं, म्हणजे मसाला छान बसतो. मसाला गच्च भरता येतो. सगळं बी काढून घेतले. सगळे कारले असे केलेत आणि थोडं पाणी घेऊन आणि पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि त्यात सगळे कारले टाकून घ्यायचे, म्हणजे त्याचा कडवटपणा नाहीसा होतो. आता इथे आपण मसाला करून घेऊ. तोपर्यंत कांदा आणि खोबरं भाजून घेतले तव्यावर छान. त्यातच आता बंद करून लसूण आणि आलं टाकून घेतले. हा मसाला छान बारीक वाटून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी टाकूनच वाटायचा, म्हणजे मग बारीक वाटला जातो. मसाला वाटून झाला आहे आणि आपण आता हे कारले पिळून घ्यायचे आहेत. सगळे पिळून घेतले आणि एका डिशमध्ये भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतलेले. त्यात मसाला टाकला आहे. काळा मसाला, लाल तिखट, हळद टाकायची आहे थोडीशी, चवीनुसार मीठ टाकायचे आणि थोडं तेल टाकायचे, म्हणजे छान मसाला गच्च बसतो त्यात. आणि प्रत्येक कारलं असं भरून घ्यायचं आहे आपल्याला. हे कारले छान भरायचे आणि असे दाबून घ्यायचे, म्हणजे छान राहतात ते, त्यातला मसाला निघून जात नाही. अशा पद्धतीने सगळे कारले मी भरून घेते. आता इथे चांगले दाबून घ्यायचे आणि नंतर हे असं आपल्याला ही भाजी कुकरमध्ये शिजवायची आहे. कुकरमध्ये तेल तापले, मोहरी, जिरे, हिंग टाकले आणि हा वाटलेला मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. सगळा मसाला काढून घ्यायचा आहे, छान परतून घ्यायचा आहे अगदी. आता यात आपण काळा मसाला आपल्याला वापरायचा आहे, तो टाकला आहे. लाल तिखट टाकले 1 छोटा चमचा, हळद आणि चवीनुसार मीठ टाकले. आता त्यात एक एक असं कारलं ठेवून द्यायचं आहे आणि कारल्याचं तोंड वरती करायचं आहे भरलेलं. त्यात चिंचाचा कोळ टाकलेला आहे आणि थोडा गूळ टाकायचा. वाफ आली की सगळं, अगदी उकळी आली की सगळा वितळतो तो गूळ आणि सगळे कारल्यांना लागतो तो. छान होतात म्हणजे. नंतरसुद्धा आपण झाकण काढल्यावर थोडा वेळ हलवून आणि मग